अरे असं नाटकातलं लग्न खरं असतं का? अरे लग्नात दोन कुटुंब एकत्र येणं गरजेचं असतं. घरच्यांच्या संमतीने, मोठ्यांच्या आशीर्वादाने, शास्त्रोक्त पद्धतीने झालेलं लग्न हेच ग्राह्य मानलं जातं. नाहीतर काय फॅशन म्हणून हल्ली मुली मंगळसूत्र घालूच शकतात की. हे बघ आदित्य, लग्न ही सिरियस गोष्ट आहे, पोरखेळ नाही आहे. जरी लग्न दोन लोकांमध्ये होत असलं तरीही दोन कुटुंब एकत्र येतात हे विसरता कामा नये. त्यामुळे तुझ्या मित्राचं हे मला अजिबात पटलेलं नाही. आणि कोण आहे हा मित्र जो मला माहिती नाहीये? कोण आहे हा मित्र? नाव काय त्याचं? अगं तो आदित्य, मी काय विचारतेय, हा कोण मित्र आहे, त्याचं नाव काय? अडकलो यार मी. का काढला आई समोर विषय? तर काय उत्तर देऊ हिला? आदित्य, तू शांत काय आहेस? ऍक्च्युली आदित्य, ही कोणाची गोष्ट सांगतोयस तू? संजूची. संजू? हाँ, संजूची स्टोरी सांगत होतास ना तू आईला. संजू त्याचं नाव. माझ्या डोक्यातनं स्किप झालं. फेक लग्न केलेलं संजू, बरोबर ना? नाही नाही, फेक नाही. म्हणजे त्याचं लग्न झालं म्हणजे तो मानत होता तसं. अरे नाही, तुला माहिती आहे का त्याचं लग्न कसं झालं? इनफॅक्ट त्याचं लग्न झालेलंच नाहीये. त्यांनी प्रँक केला रे आपल्यासोबत. प्रँक? आणि पण काय एवढ्या सिरियसली सांगतोय साईला? केवढी घाबरली आहे बघ ती. हा, तिला वाटलं तुझी स्टोरी सांगतोयस तू. नाही, मी तेच तिला जस्ट असं. आदित्य, मी खरंच घाबरले. हा, एकतर कोण मित्र आहे, काय आहे, कोणाची गोष्ट आहे, काही नीट सांगत सुद्धा नाही. तुला माहिती आहे, तुझ्याबद्दल, तुझ्या लग्नाबद्दल अशी चेष्टा मस्करी केलेली मला अजिबात आवडत नाही. अगं नाही, तू बस झालं, अजून आता मस्करी नकोय. हा नाही आई, मी त्याची गोष्ट फक्त. हे बघ, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुलदेवतेला जाऊन महायज्ञ करायचंय. अहो तू मगाशी म्हणाली ना पारू, तुझ्या हातून करून घ्यायचंय ते महायज्ञ. त्याच्यामुळे तयार राहा आणि आत्ता जरा आराम कर. तू पण आराम कर. हो. त्या अगं बघ तरी माझ्याकडे. बोल. तुझ्या एवढंच मलाही वाईट वाटतंय आणि आय एम सॉरी की आपला वडापावचा बिझनेस वर्कआउट झाला नाही. पण आता आपल्याला फ्युचरचा विचार करायला लागेल ना. म्हणजे पुढे आपण काय प्लॅनिंग करणार आहोत ह्याचं जरा काय प्लॅन कसं करूया. ऐक ना परितोष, मला ना आता बिझनेस बद्दल काहीही सुचत नाहीये आणि मला विचार सुद्धा करायचा नाहीये. त्यामुळे तू सुद्धा जरा शांत राहा. नको विचार करू इतका. पण मला आता काय वाटतं माहितीये? हा, नवीन आयडिया. दरवाजावर कोणीतरी येईल, इन्व्हेस्टर नॉक करेल आणि आत आल्यानंतर त्याच्या हातात आपल्यासाठी काहीतरी छानसं खायला असावं. खायला? त्या तुला खाण्याचं का सुचतंय आता? आपण बिझनेस बद्दल बोलतोय ना. माझं आत्ता लग्न झालंय ग. मला दिशाचा पण विचार करायला नको का? आपण प्लीज जरा फ्युचरचा विचार करून बिझनेसचं काहीतरी बोलूया. छान. थांब, मला ना आता खरंच बिझनेसचं काहीही सुचत नाहीये. मला भूक लागलीये, मला माझ्या भुकेवर कॉन्सन्ट्रेट करू दे, कळतंय का? सॉरी, मला भूक नाहीये. तू तुझ्या भुकेवर कॉन्सन्ट्रेट कर. मी येतो. हा, थँक्यू. श्रीकांत, आपल्याला उद्या लवकरात लवकर निघायला गेलं पूजेसाठी. हो, पण निघायच्या आधी मला असं वाटतं की आपण आपल्या सिक्युरिटीचा जरा विचार करायला हवा. कारण इतकी वर्ष आपल्यासोबत काम करणारे जे होते ते अतिशय प्रामाणिकपणे आणि आपल्या विश्वासातले होते. पण अनुष्काने इथे खूप बदल केले. तिने अनेक तिच्या विश्वासातली माणसं इथे पेरली आणि आता तर दिशा आहे. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही, ॲटलीस्ट सिक्युरिटीच्या बाबतीत तरी.
तू एकदा मोहन सोबत बोलून वेगळी काहीतरी सिक्युरिटीची अरेंजमेंट करा बाबा. मी मोहनशी बोलतो तसं. ठीक आहे. अरे काय झालंय? माझा चंद्र असा आज मलूल का झालाय? मी आदित्य सर, तुमचा चेहरा काहीतरी वेगळं सांगतोय. आदित्य सर, मगापासून बघते मी, तुम्ही एक शब्द बी बोलला नाही आहात. तुमचं बिनसलंय काहीतरी. तसं नाही आहे. ॲक्च्युली काय झालं, आता ऑफिसला जाता येत नाही आहे ना, त्यामुळे सगळं काम मी घरीच केलं आणि खूप लोड होता. त्यात पाय ठणकत होता. बस तेवढंच. माझं सोड, तुला काय झालंय? पारू, काय झालंय? आदित्य सर, तुमच्या नावाचं मंगळसूत्र मी गळ्यात बांधलं होतं. ते नाहीये आता गळ्यात. ओके, बस एवढंच आहे ना? पारू, रडण्यासारखं काय? रडू नकोस. आता तर आपलं लग्न होणार आहे, तेव्हा मी तुझ्या गळ्यात याच्यापेक्षा भारी मंगळसूत्र घालेन. ओके? कधी लग्न करणार आहोत आपण? आदित्य सर, आपल्याला लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे, देवीच्या उत्सवाआधी. देवीचा उत्सव उद्या आहे. आता काय रात्रीत लग्न करायचं? पारू, अजून बोलायचंय ना आपल्याला आईशी, आपल्या नात्याबद्दल. आणि आपलं ठरलंय ना घरच्यांच्या परवानगीशिवाय लग्न करायचं नाही म्हणून. हे बघा आदित्य सर, तुम्हाला देवीच्या उत्सवाआधी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधायलाच पाहिजे, बाकी मला नाही माहिती. पारू, इकडे बघ. पारू, तुला असं हट्ट करताना मी पहिल्यांदाच बघतोय का? अच्छा, असं काही आहे का की म्हणजे तुझा माझ्यावर विश्वासच नाही आता? म्हणजे तुला असं वाटतं की मी तुला फसवेन वगैरे? ओके ओके पारू, आय कॅन अंडरस्टँड. ते मंगळसूत्र हरवल्यामुळे तू थोडी पॅनिक झाली आहेस, पण आता जे झालं ते झालं ना. आणि उलट तू हा विचार कर ना, आता कोणापासून काही लपवायची गरजच नाहीये. छान मस्त उजळ माथ्याने फिरायचं. पारू, पारू, मी सगळ्यांच्या आशीर्वादाने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहे. सगळ्यांसमोर तुझ्याशी लग्न करणार आहे. सगळ्यांसमोर लग्न? काय झालं प्रीतम? कसला एवढा विचार करताय? आज दादा आईला त्याच्या आणि पारूबद्दल सगळं सांगणार होता. काय? कुठून असं काहीतरी डोक्यात येतं ना, त्याच्या मला कळतच नाही. एका पॉइंटला ना आईचा चेहरा बघून मला भीती वाटायला लागलेली. नशीब नशीब मी तिथे वेळेत पोचलो म्हणून मला सगळं सांभाळून घेता आलं, नाहीतर आई पण त्याचं आणि पारूचं नातं स्वीकारेल की नाही स्वीकारणार हे कळत नाहीये ना अजून. अंदाजच येत नाहीये त्या गोष्टीचा. खूप पॉझिटिव्ह आहे यार ती दादाबद्दल. खूप अपेक्षा आहेत तिला त्याच्याकडून. सो नॅचरली त्याच्या होणाऱ्या बायकोकडून पण तिला तेवढ्याच अपेक्षा असणार. दादाबद्दल आहे ना, आई तिला हवं तेच करणार. अगं बरोबर आहे प्रीतम, पण कधी ना कधी आदित्य दादा आणि पारूला त्यांचं नातं सगळ्यांसमोर स्वीकारावं लागणारच आहे. फार वेळ हे सगळं नाही लपवता येणार आहे त्यांना.
काही इतका सोपा आहे का प्रिया? खूप स्ट्रगल आहे, खूप मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे त्यांना. काय कुणाच्या लग्नाबद्दल बोलताय तुम्ही? आणि ते सुद्धा एवढा गंभीरपणे? काही सिरियस आहे का? म्हणजे असं काही आहे का की मला माहीतच नाहीये? मला सगळ्या तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? नाही नाही. रे मग का रडवतोयस तिला? तिचे डोळे मग कसे झालेत? कशाला भांडत असते रे सारखे? आणि मला सांगा, कुणाच्या लग्नाबद्दल बोलत होतात तुम्ही? हा? श्रीकांत सर, ते मी ऐकलं ते आदित्य बाबा आहेत ना, पारूच्या लग्नाबद्दल बोलत होते. म्हणजे मुळात पारूला किर्लोस्करांचं घर सोडायची इच्छाच नाहीये ना. आणि माझी पारू आहे ना, लग्नाचा विषय निघाला ना की रडायला सुरुवात करते. तशी मनाने लय हळवी येते. मुली असतातच रे अशा हळव्या. आणि आदित्य, आपली पारू खूप हळवी आहे. हो. पण तू सतत तिच्या लग्नावर तिला चिडवत असतोस. नाही नाही बाबा, ती रडकीच नाही, गप्प बस. काय रे बाळा, हा? तू का काळजी करतेस? आम्ही सगळे आहोत ना तुझ्या सोबत. हे बघ, पूर्वी जे काही झालं ते सगळं विसरून जायचं आता, आणि आता पुढे सरकायचं. उद्या आपण सगळेजण देवीच्या दर्शनाला जाणार आहोत ना. तिथे तुला चांगला मुलगा मिळावा म्हणून मी सुद्धा प्रार्थना करेन. मी आलेच. हरू पडणार तू. आणि तू जो काही हा नालायकपणा केलाय ना, त्या नालायकपणामुळं त्या कालच्या आलेल्या दिशा मॅडम यांनी माझ्यावर हात उगारला. हात. हे हरवलंय म्हणून सॅड आहेस? पारू, देणार मी तुला, देणार. थांब, जरा खराब झालाय, छान करून देते. दिशा मॅडम काय करते तू? ते काय करताय तुम्ही? दिशा मॅडम असं करू नका. तुझ्या मंगळसूत्राचा तर आता चुरा झाला. हे बघ, सॅड. आधी तुझ्या बाने तुझ्या गळ्यातून ते मंगळसूत्र काढून त्याला जाळलं, आणि मग जे काही उरलं सुरलं होतं त्याला मी डिस्ट्रॉय करून टाकलं. सॅड, व्हेरी सॅड. पण आय एम हॅपी. फायनली तुझ्या गळ्यातून ते मंगळसूत्र गेलं. आदित्यचं रक्षा कवच तर आता गेलं,
तुझ्या धनीला आता कसं वाचवणार तू? काय करणार आता पारू तू? दिशा मॅडम, आजपर्यंत तुम्ही मला लई त्रास दिला. तुम्ही माझा अपमान केला, मी गप्प राहिले. तुम्हाला आठवत असेल तर आठवा, मी तुम्हाला ताकीद दिली होती की माझ्या घरच्यांवर किंवा किर्लोस्कर कुटुंबामधल्या कुठल्या बी माणसावर जर का वाईट नजर टाकली तर माझ्यापेक्षा वाईट जगात कुणीच नसेल. मी पार्वती मारुती सेमसे आहे. आता तुम्हाला चांगलंच लक्षात राहील. पारू, मी आता आधीची दिशा नाही राहिले. आता मी ऑफिशियली या किर्लोस्करांची सून आहे, या घरची सून आहे. पण तू अजूनही मोलकरीण आहेस आणि तुझा तो बाप ड्रायव्हर. अँड यू नो व्हॉट, जीव जरी गेला ना तरी ती अहिल्या कधीच एका मोलकरणीला तिची सून म्हणून कधीच नाही स्वीकारणार. मार्क माय वर्ड्स. तू या घरात धुणी भांडी करणारी बाई होतीस, आहेस आणि कायम राहणार. तीच तुझी लायकी आहे. आणि काय गय पावळट, तुला काय वाटलं त्या डेमो शूट मध्ये आदित्यने तुला जे मंगळसूत्र गळ्यात घातले ते तू असं लटकवत फिरत बसलीस तर आदित्य तुला बायको म्हणून स्वीकारेल? तू थोबाड बघितलंस का आरशात? असं काय आहे तुझ्यात की तुला स्वप्न पडली की तू या घरची सून होऊ शकशील? पारू, मी खूपदा सांगून झालंय तुला, तू तुझी लायकी विसरू नकोस. तू तुझी लायकी व्यवस्थित ओळख आणि तशी राहायला लाग. तुला माहितीये तुझी लाईफ खूप इझी होईल. आणि आता तर तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र पण मी डिस्ट्रॉय केलं. तुला हवं होतं ना? ठीक आहे. आणि आता हे घेऊन तुला एक्स सासू मॉमकडे जाऊन माझी कंप्लेंट करायची असेल तर तू करू शकतेस. पण पारू, तुझ्यात आहे तेवढी हिंमत? आहे हिंमत की तू एक्स सासू मॉमकडे जाऊन त्यांना सगळं सांगशील? आय एम व्हेरी हॅपी. मी तुझं मंगळसूत्र फायनली कायमचं काढून डिस्ट्रॉय करून टाकलं. म्हणजे आता आदित्यचं रक्षा कवच तर गेलं. आता तू तुझ्या धनीला कसं वाचवणार पारू? काय करणार आता तू? मला काय वाटतं माहितीये, तू जो हा इथे टाइमपास करतेस ना, फालतू वेळ वाया घालवतेस माझ्यावर फुकटचा माज दाखवून, त्यापेक्षा जा आणि तुझ्या धनीला कसं वाचवता येईल याचा विचार कर. बाय. एक चाल.